होली की तो शान यही होती है, बम मारो होली को, राज ठाकरे के नाम से बम मारो, उद्धव बाबू के नाम से बम मारो, शरद पवार साहब के नाम से बम मारो। लो भाई होली है, बुरा न मानो, होली है, बुरा न मानो, होली है। आज होळीच्या सणानिमित्त हा सण आता वैश्विक झालेला आहे, म्हणजे साता समुद्रा पार या सणाचं महत्व एका वेगळ्या आशयाचं झालेलं आहे। आनंदी आनंद सगळीकडे असा अर्थ झालेला आहे आणि हिंदू धर्मामध्ये संस्कृतीमध्ये या म्हणजे सणाला अन्यसाधारण महत्व आहे आणि एकमेकाचं मनोमिलन करणारा हा सण आहे। आणि मोदीजींच्या काळात, देवेंद्रजींच्या काळामध्ये ह्या सणाला द्विगुणित असा आनंद निर्माण झालेला आहे आणि म्हणून या सणाच्या निमित्तानं तमाम कष्टकऱ्यांना, जे आमचे कष्टकरी श्रमजीवी आहेत त्या श्रमजीवींना, शेतकऱ्यांना, शेतमजुरांना, त्याचबरोबर तमाम हिंदुस्थानियांना आणि जगामध्ये जे ह्या संस्कृतीला मानतात, होळीचा सण साजरा करतात, त्या तमामांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। त्यासोबतच आपण सर्व पत्रकार भावांना सुद्धा हार्दिक हार्दिक शुभेच्छा। या सणानिमित्तानं, या होळीच्या निमित्तानं मी पूर्वी हिंदीचा एक म्हणजे छात्र राहिलेला आहे आणि उद्धव आणि राज ठाकरेंना मला आज हिंदीतून कविता सांगण्याची इच्छा झालेली आहे, कारण ती त्यांना ऐकावी लागेल, कारण त्यांच्याजवळ काही ऑप्शनच राहत नाही, त्यांच्याजवळ काही मार्गच राहत नाही, माझं ऐकावंच लागतंय, बरोबर। तर म्हणून मी माझी कविता अशी केलेली आहे, होली आई रंग लाई, होली आई रंग, होली आई रंग लाई, होली आई रंग वाली, बदल गई फिर चाल निराली, बदल गई फिर चाल निराली, बदल गई फिर चाल निराली। रुको, राज ठाकरे रंग बदले, राज ठाकरे रंग बदले, राज ठाकरे राज रंग बदले, फिर उद्धव संघ मंच पे चढ़ले, उद्धव संघ फिर मंच पे, उद्धव संघ फिर चढ़ले, फिर शरद पवार मुस्कान छुपाए, अरे शरद पवार मुस्कान छुपाए, शरद पवार मुस्कान छुपाए, शरद पवार मुस्कान छुपाए। फिर आगे की पंक्तियां सुनिए भाइये, पुरानी चाल फिर दोहराए, पुरानी चाल फिर दोहराए, पुरानी चाल फिर दोहराए, अरे कमर हिलाओ, पुरानी चाल फिर दोहराए। शरद पवार की चाल है ना भाई, पुरानी चाल फिर दोहराए, पुरानी चाल फिर दोहराए। और उसके आगे एक नाथ शिंदे भी आए, एक नाथ शिंदे भी आए, अरे एक नाथ शिंदे भी आए, एक नाथ शिंदे भी आए, अरे एक नाथ शिंदे भी आए, एक नाथ शिंदे भी आए। कल की बात भूल ही जाए, 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 कल की बात भूल ही जाए। होली आई रंगों वाली, होली आई रंगों वाली, होली आई रंगों वाली, होली आई रंगों वाली, अरे बदल गई फिर चाल निराली, बदल गई फिर चाल निराली। हैप्पी होली, हैप्पी होली, हैप्पी होली। अरे बुरा न मानो, होली है, अरे बुरा न मानो, होली है, अरे बुरा न मानो, होली है। मी या निमित्तानं हे शुभेच्छा देताना आणखीन एक बाब बोलू इच्छितो की ज्या प्रकारे जगामध्ये महिलांच्या बाबतीत जो त्रास होता तो खास करून इराणमध्ये 13 वर्षांच्या मुलींना लग्नासाठी जबरदस्ती हिजाब कंपल्सरी करणारा जो पुढारी होता, नाही जो पुढारी होता त्या पुढाऱ्याचा ज्या प्रकारे मृत्यू नेतन्याहू यांनी केलेला आहे, हे जगात खेमानी यांचा मृत्यू ज्या प्रकारे केलेला आहे, मला असं वाटतं की या होळीच्या निमित्तानं महिलांसाठी त्या इराणमधल्या होळी झालेली आहे, महिलांसाठी इराणमधल्या महिलांसाठी एका प्रकारे म्हणजे ज्याला म्हणतो आपण
काय म्हणजे इंडिपेंडन्स म्हणजे चे दारं उघडलेले आहेत आणि खूप खूप इराणच्या महिलांना, ज्या महिला स्ट्रगल करत होत्या, एका भगिनींनी ते हिजाब आणि या 13 वर्षाच्या लग्नाच्या विरुद्ध स्वतःचा जीव दिला होता, तिची सुद्धा आठवण होते. आणि खरोखर तिच्यासारख्या ऍक्टिव्हिस्ट जगातील जागतिक महिलांसाठी सुद्धा हा होळीचा सण म्हणजे खूप 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 सगळं घेऊन आलेला आहे, एक आशा घेऊन आलेला आहे, बदल घेऊन आलेला आहे. त्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा. महाराष्ट्रात सुद्धा तशाच प्रकारे उद्धवचं म्हणजे ज्या प्रकारे तो इराणी हुकुमशाह होता जो मेला, त्याच प्रकारचा विचार, त्याच प्रकारचं राज्य मामूभाईच्या विचारानं उद्धव ठाकरे करत होते. आणि म्हणजे त्याच प्रकारे ज्या प्रकारे नितीन यांनी केलं, त्याच प्रकारे जे आहे एकनाथ शिंदे साहेबांनी जे आहे बुश करून टाकलं उद्धव ठाकरेचं राजकारण, बुश करून टाकलं उद्धव ठाकरेचं राजकारण. हे सुद्धा बोलका आहे, हे सुद्धा बोलका आहे. बुरा न मानो होली है, अरे बुरा न मानो होली है, अरे बुरा न मानो होली है. लेकिन एक बात अधूरी है एकनाथ शिंदे साहेब, एक बात अधूरी है एकनाथ शिंदे साहेब. बोल बोल के हम उद्धव को हिसाब अभी बाकी है, हिसाब अभी बाकी है. उदय हमारे को हिसाब दे दो, दे दो हिसाब दे दो, हिसाब दे दो, हिसाब दे दो. उदय हमारा हिसाब देता नहीं है, उदय हमारा हिसाब देता नहीं है. अकेला गिनता गिनता है, अकेला गिनता गिनता है, हमारा हिसाब नहीं देता, हमारा हिसाब नहीं देता. अरे बुरा न मानो होली है, बुरा न मानो होली है, होली है भाई, होली है, होली है भाई, होली है, होली है भाई, होली है, होली है. बुरा न मानो होली है. आज रंगांचा उत्सव सण आहे. राजकीय काही रंग बदलणारी लोक पण तुम्हाला काही माहिती आहे किंवा काही कुठला रंग असेल तर? आता माझ्या कवितेमध्येच सांगितलंय की राज ठाकरे के रंग कैसे बदलते हैं. बुरा ना मानो होली है, गिरगिट ने भी रंग ऐसे ना बदले हैं, उतने मेरा राज बदलता है, उतने मेरा राज रंग बदलता है. कहता है ये बुरा है, ये कहता है वो बुरा है, चुनाव खत्म होने पे बोलता है, चुनाव खत्म होने पे बोलता है. वो तो चुनाव की बात है, चुनाव की बात है, सब तो यारी है, सब तो यारी है. राज ठाकरेंबद्दल तर मी तुम्हाला आधीच सांगितलं, माझ्या कवितेत सांगितलं. ज्या प्रकारे रंगांचा उत्सव साजरा होतोय, इतर गोष्टी करून फार महत्वाच्या घडतात जगामध्ये. जगात किंवा देश आपल्या उद्धाच्या उंबरठ्यावर पाहायला मिळते बरेचसे. एकंदरीत या परिस्थितीबद्दल तुम्हाला काय वाटतं? जो भारत के साथ रहेगा, जिसके साथ भारत रहेगा, जो मान मर्यादाओं के साथ रहेगा, उसके साथ भारत रहेगा. किसी भी हुकुमशाह का हुकुम नहीं चलेगा. त्याच्यामुळे आज ज्या प्रकारे इस्रायल ज्या प्रकारे एका अत्याचाराच्या विरुद्ध उभा आहे, आणि त्यामुळं मला असं वाटतंय की हे युद्ध नसून, याला मी युद्ध मानत नाही, हे मानव अधिकाराची लढाई आहे, महिलांच्या अन्यायावरची लढाई आहे. मी खरोखर म्हणजे त्या पंतप्रधानांना मी खरोखर एक शुभेच्छा देतो की ज्या महिला इराणमध्ये 13 वर्षाचं बाळ, त्याला लग्न करायची सक्ती, 13 वर्षाचं बाळ, 6वी बायको व्हावी लागते, 6वी बायको व्हावी लागते. शेम शेम. 13 वर्षाला लग्न, शेम शेम. त्याचबरोबर तुम्हाला सांगतो की हिजाब घालणं सक्ती, या विरुद्ध एका महिलेनं जे आहे लढाई लढता लढता जेलमध्ये तिचा करुण अंत झाला होता. आणि ह्या निमित्तानं जर त्याचा अंत आज झालेला असेल तर मला असं वाटतंय की या होळीच्या निमित्तानं अत्यंत सुखद होत आहे, जगामध्ये अत्यंत सुखद होत आहे. या प्रकारे शहरं संपूर्णपणे शहरं बेचिराखील करतात, याचं समर्थन करतात हे न्याय होतं. बघा, खेमानींच्या बाबतीमध्ये खेमानी काय कॅरेक्टर होते, खेमानींच्या बाबतीमध्ये कुणी सहानुभूती ठेवावी, हे ज्याच्या त्याच्या व्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे. परंतु मा सावित्रीबाई फुले, मा जिजाऊ, मा रमाई, मा भीमाई, मा अहिल्यादेवी होळकर, म्हणजे तमाम या देशाला एक संस्कृती आहे. महिलांच्या बाबतीमध्ये, महिला सशक्तीकरणाच्या बाबतीमध्ये संस्कृती आहे. आणि अशा ज्या प्रकारे इराणमध्ये तो हुकुमशाह ज्या प्रकारे महिलांना त्रास होत होता त्याच्या काळामध्ये, त्याच्या विरुद्ध जाऊन जर त्याच्यावर काही कारवाई झाली असेल
तर मला असं वाटतंय की तुम्ही काय बेचिराग होतंय की तेच त्याचं बेचिराग करून दाखवतोय. सिक्युरिटी ऑफ नेशन वर्सेस ह्युमन राईट्स इथे महत्वाचं आहे. ह्युमन राईट्स महत्वाचा आहे आणि तो काय म्हणतो एक लक्षात ठेवा, तो किती म्हणजे मानवतेच्या विरुद्धचा तो पुढारी होता जो मारला गेला. त्याचं मला सांगताना म्हणजे कौतुक म्हणण्यापेक्षा किळसवाणी वाटतंय की तो वारंवार आपल्या भाषणांमध्ये म्हणायचा की तुम्ही देशाच्या सीमा म्हणू नका, तुम्ही धर्माच्या आहात, तुम्ही धर्म माना, देश आणि सीमा मानू नका. असा माणूस मेल्याच्या नंतर अशा माणसाचा जर खरोखर एखाद्या कारणाने किंवा कोणत्या तरी याच्यानं जर मृत्यू झाला असेल तर मला वाटतंय त्याच्यामध्ये दुःख पाळण्याचं काही कारण नाही, दुःख पाळण्याचं काही कारण नाही, दुःख पाळण्याचं काही कारण नाही. इसीलिए कहते हैं भाई होली है, भाई होली है, अरे होली है भाई होली है, पुराना मानो होली है, होली है भाई होली है. पुराना मानो होली है. तुम्ही ज्यांचा कॉमन किंवा सत्तेविरुद्ध उल्लेख करता त्या धनंजय मुंडेंना काल दिलासा मिळाला आहे. अंजली दमानी यांच्या केसमध्ये त्यांना या प्रकरणात लोकायुक्ताकडून क्लीन चिट मिळाली आहे. मी तर आधीच सांगितलं होतं अंजली दमनियाची केस म्हणजे फुस आहे. फक्त ती पब्लिसिटीसाठी केलेला तो स्टंट होता. विजय तर सत्याचाच होता आणि आमचे धनुभाऊ जे धनंजय मुंडे आहेत ते सत्य होते. त्यांचं सत्य जे आहे ते कोर्टाने समोर आणलेलं आहे. त्याच्यामुळे धनंजय मुंडेंचा विजय झालेला आहे आणि आज होळीच्या रंगामध्ये काळा रंग दमानी यांवर पडलेला आहे. चलो अंजली दमानियाचा चलो